अगदी नेहमीच्या वास्तवातून रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचं बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पानं उलटत जातं. तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणाऱ्या मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्या वेगळ्या गूढकथांचा संग्रह आहे रंगांधळा. आणि त्या संग्रहामधील एक कथा आज आपण वाचत आहोत. कथेचं शीर्षक आहे पुलावरचा माणूस. रत्नाकर मतकरी. ऐकूया. दादाजीला पहिल्या प्रथम पाहिलं तेव्हाच रणजितचं त्याच्याविषयी वाईट मत झालं होतं. खरं तर तसं व्हायला काही कारण नव्हतं. दादाजी हा रणजितच्या वडिलांचा एकनिष्ठ चाकर. गेली 25 वर्ष त्याने सुरजीत सिंगांची चाकरी केली होती आणि त्यांनी प्राण सोडला तेव्हा देखील तोच त्यांच्याबरोबर होता. लोहगडसारख्या आडगावातही त्याने सुरजीत सिंगांना त्यांच्या उतार वयात सोबत करून त्यांना काहीही कमी पडू दिलं नव्हतं. रणजितला हे ठाऊक नव्हतं असं नाही, पण त्याचं डोकंच भडक होतं. एखादी गोष्ट त्याच्या मनाने घेतली की ती तिथेच पक्की व्हायची. त्याला मोठंसं कारण लागायचं असं नाही. आता दादाजीचे डोळे घारे आहेत म्हणून तो बेरकी आहे आणि फारसे बोलत नाही म्हणजे त्याला मनातल्या मनात गोष्टी दडवून ठेवायची सवय असणार. हा तर्क काही फारसा सुसंगत नव्हता. परंतु दादाजीला पाहताच रणजितने असा ग्रह करून घेतला खरा. दादाजी आता चांगलाच पिकला होता, पण त्याची तब्येत मूळचीच दांडगी असावी, कारण या वयातही तो न थकता एकसारखं काम करीत बसे. किंबहुना न बोलता एकामागून एक कामं उचलत राहण्याचा त्याच्या त्या सवयीची देखील रणजितला खूप चीड येत असे. एकट्या दुकट्या माणसाचं काम तरी एवढं काय असतं, काय असतं काय असंच त्याला वाटे. पण लोहगडमध्ये आटा पिसणं, लाकडं फोडणं, लहान मोठ्या दुरुस्त्या करणं यासाठी बाहेरची माणसं मिळत नसत. त्यामुळे दादाजीला उद्याची कामं आजच करून ठेवण्याची सवय लागली होती. किंबहुना काम करणं हेच त्याचं व्यसन होऊन बसलं होतं असं म्हटलं तरी चालेल. रणजितचा स्वभाव त्याच्या विरुद्ध टोकाचा. माणसाने एकसारखं मरण्यापेक्षा चैन करावी, आराम करावा आणि जाता जाता जमलं तरच काही काम करावं असं त्याचं मत होतं. सुरजीत सिंगांनी लोखंडाच्या व्यापारात इतकं कमावून ठेवलं होतं की असे 4 चैनी रणजित घरात असते तरी वैभव त्यांना पुरून उरलं असतं. आणि त्यातून रणजित एकुलता बेटा. मग काय विचारता, मनात येईल ते करावं आणि मजेत राहावं ही त्याची प्रवृत्ती. आणि ती वाढली नसती तरच नवल ना. बापाच्या मागून सारं काही आपलंच होणार याचे वारे फार लवकर रणजितच्या डोक्यात शिरले. तसा तो आपणहून कुणाला त्रास देत नसे, पण एकंदरीत स्वतःच्याच गुरमीत राहायचा. चैन, रंगढंग, बाई, बाटली हे सारे शौक आपल्यासारख्या रगेल मर्दाने करायचे नाहीत तर करायचे कुणी हे त्याचं मत. तेव्हा कुणी उपदेश करण्याच्या भानगडीत पडला तर त्याची अब्रू जागेवर राहत नसे. सदैव मारामारीचा पवित्रा. कुणी विरोध केला किंवा लागेलसं बोलला तर लोळवलाच त्याला जमिनीवर. रणजितचा तामसी स्वभाव माहीत असलेलं कुणीच त्याच्या वाटेतच जात नसे. पण तरीही वेळ आलीच तर एकटा रणजित चौघांना भारी पडे. पिढी जात कणखरपणा, मांस मद्याचं नैवेद्य मिळाल्यावर का माजू नये शरीराने, का माजू नये. रणजितने आयुष्यात अनेक गोष्टी केल्या. रगड शिक्षण घेतलं. केवळ गंमत म्हणून परदेशच्या 1-2 वाऱ्या देखील केल्या. नोकऱ्या घेतल्या, बिझनेस केले,
खोट खाल्ली, फायदा होताच पैसा उधळला. वय झाल्यावर सुरजीत सिंग लोहगडला आपल्या वाड्यात येऊन राहिले आणि रणजित दिल्लीला नाना ढंग करीत राहिला. नसती कटकट नको म्हणून त्याने शादी केली नाही, पण असंख्य लफडी ती मात्र केली आणि त्यातून सुटका देखील करून घेतली. शत्रू केले, मित्र जोडले, थोडक्यात शक्य तेवढ्या प्रकारांनी जीवन जगून घेतलं. आता मात्र रणजितचं उतार वय झालं होतं. शरीर अजून धिप्पाड होतं, पण त्याचं देखणे पण मावळत चाललं होतं. मिशांचे आकडे टोकदार होते, पण डोक्यावरचे केस करडे झाले होते. रग कायम होती, परंतु संताप शरीरात मावेनासा झाला होता. आणि अचानक सुरजीत सिंगांनी लोहगडला देह ठेवल्याची बातमी आली. रणजित त्यावेळेस धंद्याच्या कामासाठी पाटण्याला गेला होता. दादाजीनेच आपल्या मालकाचं सगळे कार्य केलं. रणजितला ही बातमी कळताच तो मनापासून हळहळला. पण ते दुःख बाप गेल्याचं होतं की दादाजीसारख्या परक्या माणसाने त्याला मरताना मांडी दिली याचं होतं ते सांगणं कठीण आहे. सुरजीत सिंग गेले आणि लोहगडचा वाडा रिकामा पडला. अचानक एके दिवशी रणजितच्या मनात आलं, चला आपण गावीच जाऊन राहावं. दिल्लीमध्ये आहे काय, ना बायको ना मुलं, शौकच करायचं तर काय तो कुठेही करता येईल. इतके दिवस शहराच्या गजबटात केला, आता खेड्यातल्या शांततेत करूया. जिंदगीचा मजा चाकता येत असेल तर त्याला शहर काय आणि खेडं काय. त्यातून लोहगडला आपली पिढीजात वास्तू, तिच्या दिवा तर लागायला हवा ना. अशा विचारांनी त्याने धंदा पार्टनरवर सोपवला. कायम उत्पन्नाची व्यवस्था केली आणि सरळ लोहगडचा रस्ता धरला. लोहगड गाव जवळजवळ भूतकाळात जमा होता. गावात थोडीफार वस्ती होती, नाही असं नाही, परंतु निम्म्याहून अधिक गाव आता जमीनदोस्त झाला होता. इतिहासकाळी गाव मोठ्या दिमाखात मिरवला असेल असं सर्वत्र पसरलेले तुटके वाडे आणि ढासळलेले बुरुज वाटून पाही. गावातला एक पडका किल्ला आणि देवळे, मशिदी व गढ्या यांचे भग्न अवशेष यांच्यामुळे गावाला मसणवटीचीच कळा आली होती. सुरजीत सिंगांचा वाडा देखील उरलेल्या गावासारखाच उदासवाणा दिसे. निराकार पसरल्यामुळे तो फटकल मारून बसलेल्या एखाद्या स्थूल थेरडीसारखा विमनस्क वाटायचा. वाड्यासमोर एक गढूळ पाण्याचं तळं होतं. तळ्यापलीकडे झाडी होती. तिच्या घनदाट काळोखात कुणी दबा धरून बसल्याचा भास होई. तळं तसं चांगलंच लांब रुंद होतं आणि 2 किनाऱ्यांना जोडणारा एक लाकडी किरकिरा पूल देखील त्यावर होता. दादाजीला सोबत घेऊन रणजितने सारा वाडा हिंडून पाहिला. वाड्याची रचना काहीशी बुचकळ्यात पाडणारी होती. प्रशस्त दिवाणखान्याला मग लागून मध्येच एखाद्या कोनाड्याएवढी लहानशी खोली, भिंतीमध्येच एखादं ठेंगणं दार उघडलं की आत पायऱ्या पोचायच्या त्या बंद दरवाजाशी आणि बंद दरवाजा उघडायचा एखाद्या लहानशा व्हरांड्याशी. रणजितने हसून म्हटलं, वा, खून बिन करायला भलतीच छान जागा आहे ही काय. दादाजीने अशा नजरेने पाहिलं की रणजितचं हास्य एकदम मिटलं. मात्र दादाजी बोलला काहीच नाही. रणजितच पुढे म्हणाला, तुला माहीत आहे की नाही इथे एखादा खून पडलेला. दादाजीने न बोलता नुसती मान हलवली. रणजितचा सगळा हास्यविनोद फुकट गेला होता. त्याच्या कपाळावर एक लहानशी आठी उमटली. इतकी घुमी माणसं त्याला आवडत नसत. दिवसभर करण्यासारखं काही नसेच, मग
रोजची 30 कामं रणजितला बराच वेळ लावून करावी लागत. वरचेवर केस धुवून उन्हात वाळवीत बसे. आराम खुर्चीत बसून तळ्याकडे पाहत चिक्कार सिगरेट सोडी. पेशन्सचा डाव मांडी. कादंबऱ्या वाची, नाहीतर संध्याकाळच्या वेळेला विस्की पीत स्वतःशीच जुन्या आठवणी घोळवीत राही. अशा वेळेला त्याला वाटायचं की निदान हा दादाजी तरी गप्पा मारण्या इतका बोलका हवा होता. पण दादाजी त्याने बोलवल्याशिवाय त्याच्या जवळ देखील फिरकत नसे. त्या एवढ्या मोठ्या वाड्यात तो कुठल्या तरी दिव्याची कास साफ करीत, नाही तर कुठल्या तरी कोपऱ्यातील कोळिष्टके काढून टाकीत, काहीतरी करीत बसलेला असे. रणजितला ह्या गोष्टीचा राग आहे. तो मुद्दामच काहीतरी काम काढून त्याला बोलवून घे. सावकाश चालत दादाजी त्याच्यासमोर उभा राही. कुठं होतास तू? रणजित चिडून विचारे. हाक मारून मारून घसा सुकला माझा. यावर दादाजी काहीच बोलत नसे. नुसतं काम सांगण्याची वाट पाहिल्यासारखा उभा राही. रणजितचा राग आणखीन वाढे. उभा काय राहिलायस मुकस्तंभासारखा? हा ग्लास कोण विसरून आणणार? तुझा. पण म्हातारा नोकर, वडिलांच्या बरोबरीचा, म्हणजे त्याला शिव्या देखील देण्याची सोय नसे. रणजितचा राग घुसमटल्यासारखा होई. तो विचारी, बाप्पाजींशी देखील तू बोलायचा नाहीस काय रे? दादाजी एकदा रणजितकडे आपल्या घाऱ्या डोळ्यांनी रोखून पाही आणि हळूहळू चालत ग्लास विसळायला जाईल. त्या नजरेचा अर्थ रणजित लावीत असे. बाप्पाजी तुझ्यापेक्षा फार वेगळे होते. ते कुठे आणि तू कुठे? तुझ्याशी बोलत बसावं असं आहेच काय तुझ्यात? रणजितच्या अंगाचा तिळपापड होई. तो एक वार मिशांवरून हात फिरवी आणि त्याचा अर्थ असे, बघून घेईन, जास्त हुशारी नकोय. स्वतःमध्ये हरवून तळ्याकडे पाहत रणजित त्या संध्याकाळी बसला होता. हातात ग्लास होताच एकदम त्याला पुलावर काहीतरी हालचाल दिसली. तो लक्षपूर्वक पाहू लागला. एरवी पूल निर्मनुष्य असायचा. क्वचितच कुणाची ये जा असे. तो एक चांगला उंचापुरा मनुष्य होता. अंगात पायघोळ अंगरखा. संध्याकाळच्या अंधुक उजेडात त्याचा चेहरा बिलकुल दिसत नव्हता. जसा काही त्याला चेहरा नव्हता. त्या जागी एक काळं विवर होतं. घाईघाईने चालत तो वाड्याच्या दिशेने येत होता. तसं म्हटलं तर रणजितला बराच वेळ तळ्याकडे पाहत बसायची सवय होती. परंतु झाडीतून काही तो माणूस येताना दिसला नव्हता. पुलाच्या पलीकडच्या टोकाशीही दिसला नव्हता. आणि पुलाच्या मध्यावरूनच एकाएकी तो दिसू लागला होता. हे कसं शक्य आहे? रणजित विचारात पडला. पाहताना चूक झाली असेल, दृष्टीभ्रम असेल, विचारात गडल्यामुळे तो आधी दिसलाच नसेल. पाहता पाहता त्याची आकृती मोठी होत होती, स्पष्ट होत होती, वाड्याच्याच दिशेने येत होती. रणजितने बारकाईने पाहिलं, पण चेहरा अजूनही दिसत नव्हता. रणजित वळला आणि त्याने दादाजीला हाक मारली. दादाजी स्वयंपाक करीत होता. 4 हाका मारल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं की मालक बोलावतायत. वयपरत्वे त्याचे डोळे आणि कान दोन्ही अधू झाले होते. फडक्याला हात पुसत तो रणजितच्या समोर येऊन उभा राहिला. तेव्हा रणजित चांगलाच चिडला होता. बोलवल्याबरोबर एकदा तरी येत जा की, तो दादाजीला म्हणाला. दादाजी काहीच बोलला नाही. बरं हां, तो कोण आहे? ओळखतोस तू त्या माणसाला? रणजितने पुलाकडे बोट दाखवून विचारलं. दादाजीने डोळे बारीक करून पुलाकडे पाहत विचारलं, कुठला माणूस साहेब? त्याच्या प्रश्नासरशी चमकून रणजितने पुलाकडे पाहिलं. पुलावर आता कुणीच नव्हतं. तिथे एक माणूस होता आत्ता. मी चांगला पाहिला. आपल्याच वाड्याच्या दिशेने येत होता.
दादाजी काहीच बोलला नाही. त्याचं ते मौन रणजितला फार लागलं. तुला काय वाटतं? तो उसळून म्हणाला. मला भास होत आहेत. हं, मला काय भ्रम झालाय की एवढीशी व्हिस्की चढली आहे मला? मी कसम खाऊन सांगतो की इथे नक्की एक माणूस येत होता. पण दादाजी काहीच बोलला नाही. त्याने हातातला फडका खांद्यावर टाकला आणि तो शांतपणे खोलीच्या पायऱ्या चढू लागला. गुपचूप बसून राहतोस तू. रणजित अजून बडबडतच होता. पण मी चांगलं ओळखून आहे तुझ्यासारख्या लोकांना. मनातल्या मनात म्हणत असशील की मला काहीतरी निमित्त काढून एकसारखं बोलावतं. मला काय हौस आहे तुला उगाचच बोलवायची? एका घोटात एकदम अर्धा पेग रिचवून ग्लास खाली ठेवीत तो म्हणाला. पण तो माणूस इथे येत होता यात शंका नाही. मी चांगला पाहिला त्याला. त्याला तसंच बडबडत ठेवून दादाजी आत निघून गेला. रणजितच्या मनात आलं, आपण दादाजीशी बोलत असताना तो माणूस पूल उतरून चालू लागला असेल किंवा इथेच कुठेतरी घराच्या बाजूला थांबला असेल. कुठल्याही क्षणी तो वाड्याचा दरवाजा ठोठावेल. रणजित स्तब्ध राहून चाहूल घेऊ लागला. दिंडी दरवाजा कोणी ठोठाकतंय का याची वाट पाहू लागला. पण कुणी आलं नाही की गेलं नाही. मग मात्र रणजितला शंका येऊ लागली. आपल्याला भासच झाला असेल. दिल्लीला माणसांची वर्दळ आणि इथे ही अशी स्मशान शांतता. त्यामुळे आपलंच मन कुणीतरी येण्याची वाट पाहत असतं. त्याला दादाजीचा अधिकच राग आला. हा माणूस निदान गप्पा मारायच्या उपयोगाचा असता तरी आपली ही अशी अवस्था झाली नसती. दिवसेंदिवस रणजितला वाडा अधिकच भकास वाटू लागला. पुन्हा एक संध्याकाळ काळवंडू लागलेली. फक्त तळ्यावरून उडणाऱ्या पक्ष्यांचा चिर्र चिर्र असा आवाज. बाकी सारं निशब्द. रणजित एक इंग्रजी कादंबरी चालत होता. त्याचं मद्यपान संपलं होतं आणि दादाजी जेवणाची तयारी करीत होता. अगदी सहजपणे रणजितची नजर खिडकीबाहेर गेली. पुलाच्या पायथ्याशी तो माणूस उभा होता. आजही त्याच्या अंगावर त्या दिवशीचाच तो पायघोळ अंगरका होता. त्याचा चेहरा दिसणं शक्य नव्हतं, कारण त्याची वाड्याकडे पाठ होती. पुलाच्या रोखाने तो हळूहळू चालला होता. त्याची चाल आज त्या दिवशीसारखी नव्हती. याचं कारण रणजितच्या लगेच ध्यानात आलं. त्याच्या हातात एक भलं मोठं गोंटं होतं आणि त्या गोंट्यात काहीतरी जड सामान असावं, कारण त्याने ते कसं बसं फरफटत आपल्याबरोबर चालवलं होतं. एका जागी खिळून रणजित ते दृश्य पाहत राहिला. कशासाठी हा माणूस ते गोंटं घेऊन पुलाकडे चालला आहे? आता कातर वेळ झाली होती. काळोख चांगलाच पडला होता. एक विचित्र गोष्ट म्हणजे वातावरणात कसलाही आवाज येत नव्हता. मगा चिर्र चिर्र करून ओरडणारे तळ्यावरचे पक्षीही आता चूप बसले होते. एव्हाना तो माणूस आपल्या त्या ओझ्यासकट पुलाच्या मध्यभागी पोचला होता. आणि मग एक आश्चर्य घडलं. त्या माणसाने हातातलं ते गोंटं सरळ तळ्यात फेकून दिलं. लांबवरून का होईना, पण जड वस्तूंनी भरलेलं ते गोंटं पाण्यात फेकल्याचा आवाज यायला हवा होता. पण किंचितही आवाज झाला नाही. सारं कसं एखाद्या चित्रासारखं निशब्द राहिलं. इतका वेळ भान विसरून रणजित तो सारा प्रकार पाहत होता. पण आता त्याला खाडकन जाग आल्यासारखं झालं. धावत जाऊन त्या माणसाला गाठायचं, त्याचा चेहरा जवळून बघायचा आणि शक्य झाल्यास त्याने गोंट्यातून आणून तळ्यात काय फेकलं हे त्याला विचारायचं, असं त्याने ठरवलं. झपकन सँडल चढवून तो वाड्याबाहेर पडला. दिंडी दरवाजाशी पडलेली काठी उचलून बरोबर घ्यायला तो विसरला नाही.
पण बाहेर येऊन धावत तो पुलाच्या पायथ्याशी पोचतो तो काय, त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. पुलावर चिटपाखरू देखील नव्हतं. रणजितची विस्की खाड दिशी उडाली. कुठे गेला तो माणूस? कुठे गेला? गेल्या वेळेप्रमाणे या खेपेस त्याला कुठल्याही एका बाजूला उतरून जाणं शक्य नव्हतं, कारण तो पुलाच्या मध्यावर उभा होता. त्याने गोंट तळ्यात फेकताच रणजित लगोलग धावत सुटला होता. म्हणजे मध्ये फारसा वेळही गेला नव्हता. मग 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 तो तो गेला कुठे? कुठे गेला? रणजितला एक भयंकर शंका आली. त्याने गोंट्या पाठोपाठ स्वतः तर तळ्यात उडी मारली नसेल. रणजित पुलाच्या मध्यापर्यंत गेला. त्याने वाकून पाहिलं. पाणी अतिशय शांत होतं. त्यावर एकही तरंग नव्हता. झाडांची काळी भोर प्रतिबिंब वाऱ्याच्या झुळकीवर अगदी हलकेच हलत होती. मध्यंतरी थांबलेला पक्ष्यांचा चिर्र चिर्र आवाज आता पुन्हा सुरू झाला. रातकिडेही त्याला साथ देऊ लागले. काठी आपटत रणजित परत आला. काठीच्या आवाजाने दचकून एक चिचुंदरी ची 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 करत इकडून तिकडे पळाली. दारात पाऊल टाकताच तो ओरडत सुटला, दादाजी, दादाजी. दादाजी वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवीत होता. तो रणजितच्या लुंगीची घडी करीत करीतच बाहेर आला आणि त्याच्यासमोर उभा राहिला. कोण आहे तो माणूस? का येतो इकडे पुन्हा पुन्हा? त्याने ओरडून विचारलं. कुठला माणूस साहेब? दादाजीने शांतपणे विचारलं. तोच, त्या दिवशीचा. तेव्हा तुला वाटलं होतं मला भ्रम झालाय, पण नाही. तो आजही चालला होता पुलावरून आणि त्याने एका गोंट्यात काहीतरी भरून ते तळ्यात फेकलं. हो हो, मी प्रत्यक्ष पाहिलं माझ्या डोळ्यांनी, आणि माझ्या डोळ्यांच्या काही तुझ्यासारख्या खाचा नाही झालेल्या. मी नाही पाहिलं कुणाला. एवढंच बोलून दादाजी चालू लागला. जातोयस कुठे? हां, माझं बोलून झालं नाही अजून पूर्ण. रणजित ओरडला. दादाजी वळला. आज्ञाधारकपणे थांबला. त्याच्या त्या आज्ञाधारकपणाची रणजितला नेहमी चीड यायची. तुला काय वाटलं? तो कोण असेल? असा मध्येच नाहीसा झाला म्हणजे माणूसच असेल ना, की पिशाच्च? रणजितने विचारलं. मला माहिती नाही साहेब, दादाजी म्हणाला. तुला माहिती नाही? तुला माहिती आहे, माझा पिशाच्यांवर मुळीच विश्वास नाही, समजलं? दादाजी तिथेच पायरीवर बसला. तो किंचित हसल्याचा भास झाला, पण त्याच्या पांढऱ्या मिशांमधून खरं काय ते कळणं अवघड होतं. मी आजवर इतकं पाहिलंय आयुष्यात, पण भूत काही दिसलं नाही. अजूनपर्यंत आपल्याला कधीही भूत दिसलेलं नाही, कळलं? अरे, असं भूत कुठे असतं का? येऊ दे आपल्यासमोर. नाही त्याची जागच्या जागी चटणी केली ना तर. रणजित बोलायचा थांबला. इतकं बोलल्यानंतर तरी दादाजी काहीतरी बोलेल अशी त्याची अपेक्षा होती, पण त्याने फक्त एक सुस्कारा सोडला. का राहतो हा असा गप्प? काहीच का उत्तर देत नाही? याच्यासमोर आपले शब्द एखाद्या भिंतीवर आपटावेत तसे परत येतात. खरं म्हणजे आपण भूत नसतं असं म्हटल्याबरोबर याने आजूबाजूचे दाखले देऊन तावाने भांडून भूत असतं हे सिद्ध करायला हवं होतं. याची इतकी वर्ष या ओसाड गावात गेली, याला काय इथे काहीच बघायला मिळालं नसेल? काहीही कानावर आलं नसेल? खुद्द याच वाड्यात काय कधी एकदाही भुताटकीचा प्रकार घडला नसेल? मग हा बोलत का नाही? भूतांच्या आख्यायिका नाहीत असा जुना वाडा असेलच कसा? ज्याला गप्पा माराव्याशा वाटत नाहीत असा जुना नोकर असेलच कसा? पण नाही,
हा माझ्यासमोरच गप्प राहतो. याला माझं इथे येणंच पसंत नाही आहे. याची बापाजींवरच भक्ती होती. त्यांचा मुलगा याच्या खिचगंटीत नाही. रणजितचा राग आतल्या आत उकळत राहिला. त्याला अधिकच एकटं एकटं वाटू लागलं. हा 1.5 दमडीचा थेरडा गडी गप्प राहून आपल्यावर हे एकटेपण जाणून बुजून लादत आहे. या कल्पनेने तो भडकला. वास्तविक दादाजीने त्याला भूताखेतांच्या गोष्टी ऐकवल्या असत्या तर त्याने त्याची टर उडवली असती आणि खो खो हसून त्याला भूतांवर विश्वास ठेवणं कसं मूर्खपणाचं आहे हे पटवलं असतं. पण ते सगळं राहूनच गेलं. कारण दादाजी काहीच बोलला नाही आणि त्याने घडी केलेली लुंगी सांभाळून हातावर घेतली आणि मालकाचं बोलणं थांबताच तो हळूहळू आत निघून गेला. दारातून त्याने एकवार वळून मालकाकडे पाहिलं. मालक तोंडातल्या तोंडात शिव्या पुटपुटत होता. त्या रात्री रणजितला नीट झोप लागली नाही. मन विषण्ण झालं होतं. कसली तरी विचित्र हुरहुर लागून राहिली होती. कोणी एक माणूस पुलावर दिसला. त्याने तळ्यात काहीतरी टाकलं आणि तो नाहीसा झाला. याचं आपल्याला इतकं आश्चर्य का वाटावं ते समजत नाही. त्याच्याशी आपला संबंध काय ते कळत नाही. पण त्याचा विचारही डोक्यातून जात नाहीये. अखेरीस जन्मभर ज्या गोष्टीची आपण टिंगल केली तीच खरी मानावी आणि मोकळं व्हावं असं त्याला वाटू लागलं. एखादा माणूस एकाएकी दिसणं आणि एकाएकीच तो नाहीसा होणं याचं जर दुसरे काही स्पष्टीकरण नसेल तर ते पिशाच्च असेल एवढाच निष्कर्ष उरत होता. पूर्वी कधी काळी घडून गेलेली एखादी गोष्ट आता पुन्हा जशीच्या तशी दिसत असेल असंच म्हणणं भाग होतं. सकाळी उठताच रणजित आजूबाजूला एक फेरफटका मारून आला. दादाजी काहीच बोलत नसला तरी झाल्या प्रकाराचा आपल्या वाड्याशी काहीतरी संबंध असेलच असं रणजितच्या मनाने घेतलं होतं. जवळपास दुसरं एकही घर हाकेच्या टापूत नव्हतं. लांबवर थोडीशी वस्ती होती, ती माथाडी लोकांची. ती सगळी कामगार मंडळी आसपासच्या खेड्यांमध्ये कामाला होती, पण त्यांची घरं इथे होती. अधूनमधून ते घरी यायचे, बायका मुलांना भेटायचे आणि आपल्या कामावर परतायचे. रणजित तिथल्या घराघरांमधून फिरला. तिथल्या लोकांना त्याने आपली ओळख करून दिली. सुरजीत सिंगांचा मुलगा म्हणून सगळ्यांनी त्याला आदराने वागवलं. गावाबद्दल, तिथल्या पीक पाण्याबद्दल, खुद्द त्याच्या वाड्याविषयी सुद्धा त्याला भरपूर माहिती दिली. पण भुताटकीचा प्रकार त्याच्यापैकी कोणीही कधीही पाहिला नव्हता आणि त्यांनी सांगितलाही नाही. हातात गोंटं घेऊन पुलावरून जाणारा माणूस त्यांनी कुणीच कधीच पाहिला नव्हता. पण हा प्रकार एवढ्यावर थांबायचा नव्हता. रात्रीची वेळ होती. एवढी रात्र झाली तरी रणजितचं पिणं थांबलं नव्हतं. अलीकडे दिवसेंदिवस त्याच्या पिण्याचं प्रमाण वाढतच चाललं होतं. विचार करून थकणाऱ्या एकाकी मनाला व्हिस्कीची सोबत हवीशी वाटू लागली होती. दादाजी मागल्या दारी लाकडं फोडीत बसला होता. त्याच्या लाकडे फोडण्याचा खाट खाट असा आवाज रणजितच्या विचाराला व्यत्यय आणत होता. बाकी सारं शांत. बाहेर मिट्ट काळोख. कशाला फोडतोय हा लाकडं? उद्याच्या जळण्यासाठी. मगापासून फोडतोय, अजून झाली नाहीत का? त्यापेक्षा तो बाहेर येऊन का बसत नाही? आपण बोलवावं का त्याला? माझ्याशी बोल असा हुकूम करावा. खट खट खच खच खच. आपण आजवर इतक्या नाठाळ माणसांना सरळ आणलं, मग हाच एक माणूस का नाही आपल्या मनासारखं वागत? तो बोलत नाही,
पण त्याला काही माहीत असेल का? त्या पुलावरच्या माणसाविषयी सांगितलं तेव्हा त्याला काहीच आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. का नाही? का नाही? खट खस खस खट. त्याला काही ठाऊक असेल का त्या माणसाविषयी? खट खस खस खट. बंद कर म्हणावं हा आवाज. माहिती आहे तू काम करतोस. माहिती आहे मी नुसता बसून राहतो. माहीत आहे माझे वडील उद्योगी होते आणि मी ऐत खाऊ आहे. माहिती आहे. खट खस खस खट. रणजितला तो आवाज असह्य होऊ लागला. तो खुर्चीतून उठला. उठता उठता त्याचा किंचित तोल गेला, पण ते त्याचं त्यालाच जाणवलं. आज नाही म्हटलं तरी आपण जास्तच प्यायलोय असं त्याने स्वतःशी कबूल केलं. रणजित मागील दारी गेला आणि दादाजीला काही बोलणार एवढ्यात त्याचे शब्द तोंडातल्या तोंडातच थिजून गेले. त्याच्या समोरून एक जण जीवाच्या आकांताने पळत गेला. त्याचा चेहरा दिसू शकला नाही, परंतु त्याच्या हालचालींवरून कळत होतं की तो फार भ्यायला आहे. दादाजीही आपलं लाकडं फोडण्याचं काम थांबवून त्याच्याकडे पाहत राहिला. एवढ्यात त्याच्या मागून दुसरा एक जण धावत आला, त्याच्या पाठीमागे लागल्यासारखा. त्याच्या पायघोळ अंगरख्यावरून रणजितने त्याला ओळखले. हा तोच होता पुलावरचा माणूस. आत्ताही त्याचा चेहरा नीटसा दिसू शकला नाही, मात्र त्याच्या हातातील कुऱ्हाड दिव्याच्या प्रकाशात लखलखली. तो उघडच त्या दुसऱ्या माणसाचे जीवावर उठला होता. दुसरा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. धावता धावता दुसरा माणूस उंबरठ्याला अडखळून खाली पडला. तो परत उठण्याआधीच अंगरखावाल्या माणसाने हातातली कुऱ्हाड त्याच्या डोक्यात घातली. एकदा, दोनदा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि मग ते दोघेही दिसेनासे झाले. स्तंभित होऊन रणजित आणि दादाजी हा अमानुष प्रकार पाहत राहिले. मुख्य म्हणजे या एवढ्या सगळ्या प्रकारात कसलाही आवाज झालेला नव्हता. पावलांचा नाही की ओरडण्याचा नाही. भयंकर भयंकर त्यांच्यासमोर एक भीषण खून घडला होता. आणि त्याहूनही भयंकर म्हणजे त्या खुनाचा मागमूस देखील राहिला नव्हता. हा भास नव्हता, हे स्वप्न नव्हतं, कारण दोघेही नीट जागे होते. रणजितच्या डोक्यात विस्कीचे स्फोट होत होते, पण दादाजी पूर्ण शुद्धीवर होता. बोल, रणजित त्याला दरडावून म्हणाला. अजून तुला म्हणायचंय की इथे काहीच घडलं नाही? तुला काहीच माहिती नाही? दादाजी काहीच बोलला नाही. भयाने त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. साल्या, हा प्रकार याच वाड्यात घडलेला आहे. कुणाचा तरी खून झाला आहे. तुला तो माहिती आहे आणि तू लपवतोयस. नाही, मला काही माहिती नाही. जो जोराने मान हलवीत दादाजी कसे बसे बोलला. नाही कसं, तुला बोललंच पाहिजे. बाप्पाजींचं काहीतरी रहस्य असलं तरी मला ते समजलं पाहिजे. मी मुलगा आहे त्यांचा. बोल, कोण आहे तो पायघोळ अंगरख्यातला माणूस? दादाजीचे डोळे भीतीने तारवटले होते. मान नुसतीच नकारात हलत होती. त्या असहाय्य नकाराने रणजितचा संताप अधिकच उफाळून आला. नशेमुळे तोल अधिकच सुटत चालला. बोल, कोण आहे तो माणूस? कोण आहे? दादाजी नुसताच भयचकित नजरेने त्याच्याकडे रोखून पाहत राहिला. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण तोंडून रणजितच्या भीतीने शब्द उमटत नव्हता. माझ्यापासून लपवतोस साल्या? माझ्यापासून लपवतोस? हां? रणजितच्या डोक्यात संतापाची एक प्रचंड लाट उसळली. शरीरात संताप मावेनासा झाला. काहीतरी करायला हवं. हात शिवशिवू लागले. हा भिकारडा नोकर माझ्यापासून लपवतो माझ्या बापजाद्याचं रहस्य. याने काहीतरी करायला हवं.
याला जन्माचा धडा शिकवायला हवा. याला 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 काहीतरी. मस्तकात एकच कल्लोळ उडाला. तांबड्या लाल ज्वाळा पेटून उठल्या. काही समजायच्या आत रणजितच्या हातांनी बाजूला पडलेली लाकडं फोडायची कुऱ्हाड उचलली आणि दादाजीवर उगारली. जीवाच्या आकांताने दादाजी पळत सुटला. पण क्रोधाच्या नशेने रणजित पुरताच आंधळा झाला होता. तो कुऱ्हाड उगारून दादाजीच्या मागे धावू लागला. पळता पळता दादाजी उंबरठ्याला अडखळून पडला. तो उठण्याआधीच रणजितने आपल्या हातातली कुऱ्हाड त्याच्या डोक्यात घातली. एकदा, दोनदा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. दादाजीच्या मस्तकातून उसळणारं रक्त पाहिलं आणि रणजितच्या दोन्ही नशा साफ उतरल्या. काय केलं आपण हे? खून. बाप्पाजींच्या विश्वासू चाकराचा खून. एका गरीब म्हाताऱ्याचा खून. कशासाठी? काय केलं बापड्याने आपलं? केवळ आपल्याला पहिल्यापासून त्याचा संताप यायचा म्हणून, की केवळ हे असं व्हायचं होतं म्हणून? झालं ते झालं. प्रथम ह्या देहाची विल्हेवाट लावायला हवी. तेवढं जमलं की मग झालं. मग आपल्या हातून खून घडला हे कुणालाही कळणार नाही. जवळच कोळशांचं एक भलं मोठं गोंटं पडलं होतं. ते रिकामे करून त्यात त्याने दादाजींचा देह भरला. दोरीने गोंट्याचं तोंड गच्च बांधून टाकलं. गोंटं आपल्या मागे ओढीत ओढीत तो तळ्याच्या दिशेने निघाला. पुलाच्या मध्यभागी पोचल्यावर त्याने गोंटं उचललं आणि तळ्यात फेकून दिलं. गोंटं तळ्यात बुडालं. तेव्हा रणजितला हायसं वाटलं आणि एकदम दुसरीही एक भावना एकाएकी जागी झाली. हे सगळं आपण पूर्वी पाहिलं हे. हो, आपण पाहिलं हे, पण उलट्या क्रमाने. कारण ते पूर्वी घडलेलं नव्हतं, नंतर घडणार होतं. आपला नाईट गाऊन सावरीत घाईघाईने वाड्याकडे परतणाऱ्या रणजितला पुलावरचा पायघोळ अंगरख्यातला माणूस कोण हे आता समजून चुकलं होतं. कथा संपली आहे. रत्नाकर मतकरी यांनी मानसशास्त्रीय विश्लेषण करीत भावनांच्या कल्लोळातून आपल्यापर्यंत पुलावरचा माणूस पोचवला आहे. आपल्याला कळलंय कोण आहे तो पुलावरचा माणूस. पुन्हा भेटूया मतकरींच्या काही दुसऱ्या अजब व्यक्तींना भेटण्यासाठी. भेटू.